9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी आंतरराष्ट्रीय दिन म्हणून आपण सर्व आदिवासी बांधव आणि सर्वजण या आपले भारत देशातील सर्व नागरिक हा जागतिक आदिवासी दिन म्हणून पाळतात। त्याला त्यानिमित्त आज मंचावर उपस्थित असणारे आपले सर्वांचे लाडके आमदार माननीय श्रीनिवासजी वनगा सर आणि इतर सर्व मान्यवर आणि आपण उपस्थित सर्व पंचकृषीतून आलेले आदिवासी बांधव बंधू आणि भगिनींनो, या सरांनी या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या अनुषंगाने महत्त्व विषद केलं आणि खरोखरच आहे हा आदिवासी बांधव जो आहे तो आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये 95% आदिवासी समाज हा राहतो आणि पाड्यामध्ये डोंगरामध्ये राहणारा हा आदिवासी समाज त्यांच्याकडे असणारे कलागुण आता सरांनी बोलल्याप्रमाणे त्यांच्याकडे खरंच आपण बघता की वारली पेंटिंगमध्ये जगामध्ये हे आदिवासी समाजाचं नाव गेलेलं आहे। त्यामध्ये तसेच तारपा नृत्याच्या संदर्भात असतील, सगळीकडे तारपा नृत्य एक पारंपरिक आणि आदिवासींचं एक मनापासून केलेलं एक तारपा नृत्य हे सर्व जगामध्ये आता ते फेमस झालेलं आहे। आपल्या भारत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या आता राष्ट्रपतीपदी विराजमान आहेत आणि त्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे। आपण सर्वांनी आपण जरी डोंगरदऱ्यामध्ये वाड्या वस्त्यामध्ये राहत असाल तरी पण मला वाटतं हा जो आदिवासी समाज शिक्षणामध्ये पुढे अजून आला पाहिजे। आता सगळं आपण बघताय आपल्याकडे चांगल्या आता शिक्षण संस्थाही झालेल्या आहेत, चांगले रस्ते आहेत, वीज आहे, पाणी आहे आणि सर्वात महत्त्वाचं की आपली जी वनसंपत्ती आहे, आपले जंगल हे आपल्याला ही हिरवळ इथं राहण्याचा एवढा चांगला आनंद मिळतो। असं वातावरण तुम्हाला शहरामध्ये कुठेही मिळणार नाही। असं चांगलं वातावरण, पौष्टिक वातावरण आहे, आपली तब्येत चांगली राहू शकते आणि आपण चांगल्या पद्धतीने ह्या भागामध्ये काम करून आपली उपजीविका आणि त्यातून धान्य उत्पन्न आपण करू शकतो। आणि हा आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे। या कृषीप्रधान देशामध्ये आदिवासी समाज जे कष्ट करतो, शेतामध्ये राबतो आणि कमवतो, तेच आपण पुढं सर्वांना शहरामध्ये पाठवतो। त्यामुळे आपल्या सर्वांना त्याचा सार्थ अभिमान असला पाहिजे की सर्वांचा दाता हा आपण आदिवासी समाज आहोत, कलागुणामध्ये पाठीमागे नाही। आणि सर्वांची शरीरयष्टी ही काटक डोंगरदऱ्यामध्ये सहज डोंगर पार करून जाणारी ही मंडळी आज खेळामध्ये ही प्रावीण्य गाजवते आहे। आपल्याला सर्वांना अभिमान असला पाहिजे। मी ज्यावेळेस पोलीस भरतीला आम्ही असतो त्यावेळेस बघतो आदिवासी समाजाच्या आपल्या ज्या मुलं आहेत त्या महाराष्ट्रातील इतर मुलांपेक्षा कणभर 100% त्या सरस असतात आणि त्याचा अभिमान वाटतो की ही जी मुलं एकदम आर्थिक परिस्थितीने जरी थोडी कमी असतील तरी पण बरीच कष्टाने मेहनतीने हा समाज आता पुढे येतोय। त्यामुळे सर्वांनी आपण शिक्षणाला त्याला महत्त्व आपण सर्वांनी दिलं पाहिजे आणि ज्या काय आपल्याला सोयी सुविधा मिळतात त्या चांगल्या पद्धतीने घेऊन हा समाज पुढे कसं जाईल यासाठी सर्वांनी आपण प्रयत्न करावा। आणि हा जागतिक जो 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन म्हणून आपण पाळला जातो तो अशाच पद्धतीने उत्साहाने एकत्र येऊन त्याचा आनंद आपण लुटला पाहिजे। आणि सर्वांना आपण यापुढेही कसं भविष्यामध्ये भारतामध्ये आपला समाज कसा पुढे जाईल यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे। आपल्या सर्वांना या जागतिक आदिवासी दिनाच्या पोलीस विभागातर्फे खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।